आपण इतिहासाची साधने आणि युरोप आणि भारत या दोन्ही चॅप्टरचे जे माइंड मॅप्स आहे आणि लेक्चर्स पण आहे ते पूर्णपणे या चॅनलवरती अपलोड झालेले आहे. आणि ब्रिटिश सत्तेचे जे परिणाम आहे या चॅप्टरचे लेक्चर्स जे आहे या चॅनलवरती अपलोड झालेलं आहे. वन शॉट बी या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. आणि हे जे आहे ते रिव्हिजन लेक्चर आहे. याच्या थ्रू तुम्ही या चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन करू शकता. तर आता ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले काय काय परिणाम झाले ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले तर आपण बघूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमध्ये सर्वात प्रामुख्याने जो रोल आहे तो आहे भौगोलिक शोधांचा. भारताचा जो आहे तो शोध लावला गेला वास्को दी गामा यांच्याकडून. तर तेव्हा ब्रिटिश सत्ता, युरोपीय सत्ता यांची नजर भारतावर पण पडली आणि त्यांनी भारतात येण्याची सुरुवात केली. तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे सर्व भारतामध्ये आले. आपला सर्वात जास्त प्रॉफिट करून घेण्यासाठी, वरचढ आहे ते करण्यासाठी, आपली सत्ता आहे ते स्थापन करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. त्याच्यामध्ये ब्रिटिश जे होते, इंग्रज जे होते आणि पोर्तुगीज जे होते त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. इनिशियली जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले होते, तेव्हा पोर्तुगीज पहिल्यापासूनच भारतात होते. तर पोर्तुगीज जे होते त्यांचे व इंग्रजांचे थोडे जे होते ते शत्रुत्वाचे संबंध निर्माण झाले होते. त्यांचे संबंध थोडे चांगले नव्हते, पण कालांतराने थोड्या वर्षांमध्ये त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. इंग्रजांना जे होते स्थानिक सत्ताधीश आणि फ्रेंच आणि डच यांना सामोरे जावे लागले. स्थानिक सत्ताधीश म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल भारतामध्ये हे स्थानिक सत्ताधीश आहे, या-इथे यांना त्यांना तोंड द्यावे लागले. त्याच्यानंतर स्थानिक सत्ताधीशांना तोंड द्यावे लागले. फ्रेंच आणि डच या लोकांना सुद्धा तोंड द्यावे लागले. फ्रेंच आणि डच यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण नाही झाले. आपण बघितलं होतं इंग्रजांनी फ्रेंच या लोकांशी 3 कर्नाटक युद्धे लढली होती आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा जो होता तो निर्णायक पराभव झाला आणि मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतला व्यापून घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात केली होती. पण इंग्रज जे होते त्यांनी फ्रेंच, डच आणि त्याच्यानंतर स्थानिक सत्ताधीश या सर्वांना त्यांना तोंड द्यावे लागले होते. आणि जेव्हा त्यांनी फ्रेंच आणि डच या दोघांनाही हरवून टाकले, तेव्हा त्यांना कोणता युरोपीय प्रबळ स्पर्धक उरला नव्हता. हे आपण बघितले होते. तर आता आपण बघूया इंग्रज व मराठे. जसे मी तुम्हाला सांगितले होते, की इंग्रजांना स्थानिक सत्ताधीशांना आणि त्याच्यानंतर फ्रेंच आणि डच यांना सुद्धा तोंड द्यावे लागले. तर इंग्रजांनी जे होते ते फ्रेंच व डच यांचा तर पराभव केला, पण आता स्थानिक सत्ताधीश जे होते ते उरलेले होते. तर आता एक तुम्हाला समजून घ्यायचं आहे, की इंग्रज जे होते त्यांच्यासाठी मद्रास व मुंबई हे 2 प्रमुख केंद्र होतं. तर मुंबई हे प्रमुख केंद्र होतं. त्यांनी तो घेण्याचा खूप प्रयत्न केला. भारतासाठी जे होतं ते मुंबई आणि मद्रास, भारताचे मुंबई आणि मद्रास हे 2 प्रमुख केंद्रे होती. तर आता मद्रासवर त्यांनी आपला ताबा घेतला होता. पण मुंबई जी होती त्यांना मुंबईवरती आपला ताबा घ्यायचा होता. तर मुंबईवर ताबा घेण्यासाठी त्यांनी मुंबईचे प्रदेश व्यापण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी त्यांना पळवून लावले. तर आता या इथे बघूया काय झालं. तर मराठे व इंग्रजांमध्ये काय झालं, तर रघुनाथराव जो होता त्याला पेशवेपणाची जी होती ती लालसा होती. तर पेशवेपणाच्या लालसेपोटी तो इंग्रजांकडे चालला गेला. त्याच्यानंतर 1774 ते 1818 मध्ये मराठे व इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. तर पहिल्या युद्धामध्ये जी होती ती मराठ्यांची सरशी झाली. म्हणजे मराठ्यांचा त्याच्यामध्ये विजय झाल्यासारखं झालं. त्याच्यानंतर सालबाईचा तह झाला 1782 मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला तैनाती फौजेचा करार आहे ते समजून घ्यायची गरज आहे. तर तैनाती फौजेचा करार म्हणजे काय? तर जे स्थानिक सत्ताधीश होते त्यांना इंग्रज जे होते ते असे म्हणत होते, की "आम्ही तुम्हाला लष्कराची मदत देऊ, पण लष्कराच्या मदतीच्या बदल्यामध्ये तुम्हाला पण आम्हाला काहीतरी द्यावे लागेल. तर लष्करी मदत आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण मदतीच्या बदल्यामध्ये." काय अट होती? तर इंग्रज जे लष्कर होते त्याला ठेवावे लागणार आहे, ही तर मदत होती. आपल्या राज्यामध्ये ठेवावे लागणार आहे. उत्पन्नाचा जो प्रदेश आहे तो तोडून द्यावा लागणार आहे किंवा तेवढी रोख रक्कम द्यावी लागणार आहे आणि इतर राज्याकडे इंग्रजांच्या मध्यस्थीचे संबंध सुद्धा ठेवावे लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या दरबारामध्ये इंग्रजांचा जो प्रतिनिधी आहे, तो सुद्धा ठेवावा लागणार आहे. तर अशा त्यांच्या काही अटी होत्या. तर काय झालं, दुसरा बाजीराव जो होता, त्याने काय केलं, हा जो तैनाती फौजेचा तह होता, हा करून घेतला. तर आता ह्या तह करण्याचा अर्थ काय होता, तर जे पण सत्ताधीश हा तह करत होते, त्यांची सत्ता जी आहे, त्याच्यावरती इंग्रजांचा जो आहे, तो ताबा येण्यास आता सुरुवात होत होती. तर दुसऱ्या बाजीरावने हा जेव्हा तह केला, तर काही सरदारांना हा तह करणे मान्य नव्हते. तर त्या सरदारांनी काय केलं, त्या सरदारांनी इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारलं. तर इंग्रजाविरुद्ध जे युद्ध झालं, दुसरं युद्ध, त्याच्यामध्ये मराठा जे सरदार होते, त्यांनी युद्ध पुकारलं 1802 मध्ये. पण त्यामध्ये इंग्रजांचा जो होता, तो विजय झाला. त्याच्यानंतर दुसरा बाजीराव जो होता, त्याने 1818 मध्ये त्याला थोडं समजू लागलं. त्याला ही समजूत आली, की हा जो तह आहे, हा करून मी फसलेलो आहे आणि तेव्हा त्याने इंग्रजाविरुद्ध तिसरं युद्ध छेडलं आणि तिसऱ्या युद्धात सुद्धा त्याचा पराभव झाला. त्याच्यानंतर दौलतराव शिंदे जे होते, त्यांच्या नियंत्रणाखाली दिल्ली होती. जनरल लेकने दौलतराव शिंदे यांच्या फौजेचा पराभव केला आणि पूर्ण हिंदुस्थान आता आपल्या ताब्यात त्यांनी घेतलं. तर अशा प्रकारे जो होता तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांनी डच व फ्रेंच यांना हरवले. त्याच्यानंतर त्यांनी मराठ्यांच्या सत्तेमध्ये शिरकाव केला. रघुनाथरावांनी त्यांना मदत केली. त्याच्यानंतर रघुनाथरावामुळेच पहिलं युद्ध झालं. मराठ्यांची सरशी झाली. सालवाईचा तह झाला. त्याच्यानंतर
दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजीचा तह केला. तैनाती फौजीचा तहच्या विरोधामध्ये काही सरदारांनी दुसरं युद्ध पुकारलं इंग्रजाविरुद्ध. इंग्रज तेही जिंकले. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजीरावला हे समजू लागलं, की हा जो तह मी केलेला आहे याच्यामुळे मी फसलेलो आहे. त्याने 1818 मध्ये तिसरं युद्ध पुकारलं आणि तिसरं युद्धसुद्धा इंग्रजांनी मराठ्यांना हरवलं. त्याच्यानंतर दौलतराव शिंदे यांच्या ज्या फौजी होत्या, जनरल लेकने त्यांचा दिल्लीमध्ये पराभव केला आणि पूर्ण हिंदुस्थान आपल्या ताब्यात आता त्याने घेऊन टाकलं. हे सगळं झाल्यानंतर काय झालं? तर हे सगळं झाल्यानंतर जे झालेलं आहे ते आहे दुहेरी राज्यव्यवस्था. तर रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आता भारतामध्ये आणली. तर भारतामध्ये त्याने दुहेरी राज्यव्यवस्था आणली म्हणजे काय? तर जे महसूल आहे, जो कर आहे ती ईस्ट इंडिया कंपनी गोळा करेल आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम जे आहे ते नवाबाकडे दिले. म्हणजे बंगालमध्ये त्यांनी काय आणलं, तर बंगाल जेव्हा त्यांनी जिंकून घेतला होता, सिराजुद्दौला, मीर कासिम मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तर जेव्हा त्यांनी बंगाल पूर्णपणे जिंकून घेतला, तर बंगाल पूर्णपणे त्यांनी जिंकून घेतल्यानंतर त्यांनी जी आहे तिथे दुहेरी राज्यव्यवस्था आणली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती महसूल गोळा करणार, कर गोळा करणार व शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे देऊन टाकले. तर यामुळे काय झालं, तर महसूल म्हणजे कर बी ईस्ट इंडिया कंपनी गोळा करत आहे, तर तिथं भ्रष्टाचार वाढला. भ्रष्टाचार म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते, ते पैसे आपल्याच खिशात घालून घेत होते कराचे. तर याच्यावरती टीका होऊ लागली इंग्लंडमध्ये. तर त्याच्यानंतर काय झाले, त्याच्यानंतर इंग्लंडची जी पार्लमेंट होते, त्यांनी काही कायदे केले. तर पार्लमेंटने काय-काय कायदे केले, तर 1873 चा रेग्युलेटिंग ॲक्ट त्यांनी आणला. त्याच्यानुसार वॉरन हेस्टिंग यास गव्हर्नर जनरल याचा हुद्दा देण्यात आला. म्हणजे त्याला गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. त्याच्यानंतर मुंबई, मद्रास ही जी इम्पोर्टंट ठिकाणे ठिकाणे होती त्याच्या अंडरखाली देण्यात आली. तर हा जो वॉरन हेस्टिंग होता याच्याखाली 4 सदस्यांची जी होती ती समिती होती आणि ही समिती त्याला मदत करत होती. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय बदल केले गेले. त्याच्यानंतर पीटचा कायदा जो होता तो 1784 मध्ये आणण्यात आला. त्याच्यानंतर पार्लमेंटने आता हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला काय आहे, तर पार्लमेंटने काय केले, आपले नियंत्रण जे होते ईस्ट इंडिया कंपनीवरती ते स्थापन करण्यासाठी नियामक मंडळाची स्थापना केली. म्हणजे काय? आता आपण याला समजून घेऊया. तर फॉर एक्झाम्पल हे जे आहे, हे ब्रिटनमधील सरकार आहे, ब्रिटिश सरकार. त्याच्यानंतर ही आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि ही आहे ईस्ट इंडिया कंपनी. तर आता ब्रिटिश आणि हे आहे नियामक मंडळ. तर पार्लमेंटने काय केले, नियामक मंडळाला नेमलं. नियामक मंडळाचे हे ते ईस्ट इंडिया कंपनीवरती आपले लक्ष ठेवत होते, की कशाप्रकारे काम करत आहे, इथे करप्शन चाललेलं आहे, की कशाप्रकारे काम होत आहे, काम चांगले होत आहे की नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे जे तर याचा अर्थ काय होतो, की हे जे सरकार आहे ब्रिटनचं हे अप्रत्यक्षपणेच आता या ईस्ट इंडिया कंपनीला जे आहे ते याला कंट्रोल करत होतं आणि नियामक मंडळाचं हे काम होतं. तर कंपनीवरती ब्रिटिश सरकारचे आता अप्रत्यक्ष लक्ष होते. कारण की जे ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्यामध्ये आता भ्रष्टाचार आणि पैसे आपल्या खिशात घालून जे होते ते अधिकारी घेत होते. त्याच्यामुळे आता जे ब्रिटिश कंपनीवरती आता ब्रिटिश सरकारचे जे होते ते अप्रत्यक्ष असे नियंत्रण होते नियामक मंडळाद्वारे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नवी प्रशासकीय पद्धत. तर ब्रिटिशांचे एकच लक्ष होते, आपली सत्ता दृढ करणे आणि आपली सत्ता वाढवणे. हेच त्यांचे एक प्रमुख लक्ष होते आणि जी आपण सत्ता मिळवलेली आहे, ती आता जाऊ न देणे व तिला अजूनच स्ट्राँग करणे. तर त्याच्यासाठी लॉर्ड कॉर्नवालिस यांनी मुलकी नोकरशाही आणली. मुलकी नोकरशाही म्हणजे काय? तर प्रशासनाची सोय यामुळे होते. तर जे भारतातील विविध प्रदेश होते, त्यांची जी होती ती जिल्ह्यावर विभागणी करण्यात आली आणि त्या जिल्ह्याचा एक जिल्हाधिकारी नेमण्यात आला. त्या जिल्हाधिकाऱ्याचे काम असत, की त्याला कर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याला महसूल गोळा करायचा आहे, त्याच्यानंतर महसूल गोळा केल्यानंतर त्याला त्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था राखण्याचे कामसुद्धा त्याच्याकडे दिलेले असे. त्याच्यानंतर त्यांनी काय केले लष्कर व पोलीस दल यांची सुद्धा निर्मिती केली. यांचे काय काम होते संरक्षण करणे, एखादा उठाव झाला त्यांच्या सत्तेविरोधात, इंग्रजाविरोधात तर तो मोडून काढणे, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे जे काम होते ते त्यांचे होते. न्यायव्यवस्था. तर इंग्रजांनी जी होती ती नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. नवी न्यायव्यवस्था म्हणजे काय? तर भारतामध्ये पूर्वी जातीच्या आधारावर न्याय होत असे. पण इंग्रजांनी काय केलं? त्यांनी नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. त्यांनी जिल्ह्यामध्ये आणि फौजदारी खटल्यावर चालणारे न्यायालय स्थापन केले. त्याच्यानंतर समजा या न्यायालयात झालेला निर्णय एखाद्याला आवडला नाही, तर फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाची सुद्धा स्थापना करण्यात आली. त्यांनी सांगितले, की कायद्यापुढे सर्व समान आहे. पण त्यांनी हे सांगितले, पण असे रिअलीमध्ये नव्हते. असे काय होते, तर युरोपीय जे लोक होते त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय होती आणि वेगळे कायदे होते. भारतीय लोकांसाठी वेगळे कायदे आणि स्वतंत्र त्यांचे वेगळे कायदे आणि स्वतंत्र भारतीय लोकांची सुद्धा न्यायालय होती आणि युरोपीय लोकांसाठी सुद्धा स्वतंत्र न्यायालय आणि वेगळे कायदे होते. तर हे पूर्ण प्रकारे सत्य नाही, की कायद्यापुढे सर्व समान आहे. कारण की युरोपीय लोक आणि भारतीय लोकांमध्ये इथे फरक केला जात आहे. तर ब्रिटिश सत्तेचे परिणामच्या अंतर्गत आपण आता बघू आर्थिक धोरणे. आपण काय-काय बघितलं? आपण जे बघितलेलं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, त्याच्यानंतर इंग्रज व मराठे, त्याच्यानंतर त्यांनी केलेले नवीन काही कायदे, नवी प्रशासकीय पद्धत, त्याच्यानंतर आता काय त्यांची काही आर्थिक धोरणे. तर आर्थिक धोरणामध्ये जमीन महसूल विषयीचे धोरण येते. तर पहिले जी भारतामधील अर्थव्यवस्था होती ती स्वयंपूर्ण होती. स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे काय? समजा तुम्ही एका गावात राहतात, तर गावात कोणी शेती करत आहे, कोणचे काही उद्योगधंदे आहेत, तर गावातल्या घरचा गावातच भागून जात आहे. याला म्हणतात स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था. जमीन महसूल.
जो पूर्वीच्या काळामध्ये जमीन महसूल घेतला जात असे, जो इंग्रज पूर्व काळामध्ये जमीन महसूल घेतला जात असे, कधी-कधी त्याच्यामध्ये सूटसुद्धा दिली असे. समजा एखाद्या वेळेस दुष्काळ पडला, तर पीक चांगले आले नाही, तर त्याच्यामध्ये सूट दिली जात असे आणि तो जो जमीन महसूल असे, तो पिकानुरूप घेतला जात असे. फॉर एक्झाम्पल हे एक तुमचं जे आहे ते शेत आहे आणि ह्या शेतामध्ये तुमची इतकीच पीक झालेली आहे. या शेतामध्ये इतकं पीक तुमचं झालेलं नाही. तर या पिकाला अनुसरूनच तुम्हाला जे आहे तो कर द्यावे लागणार आहे. जे महसूल द्यावे लागणार आहे. तर अशा प्रकारे जो होतं पिकानुरूप जो होता तो महसूल घेतला जात होता आणि कधी-कधी सूट पण दिल्या जात होती. पण इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांनी जे होते ते मूलभूत बदल याच्यामध्ये करण्यास सुरुवात केली. अनेक सत्ताधीश भारतामध्ये आले. अनेक वेगवेगळ्या सत्ता भारतामध्ये आल्या. पण गावगाड्यांमध्ये बदल त्यांनी इतका केला नाही. पण इंग्रजांनी गावगाड्यामध्ये बदल केला व काही मूलभूत बदल त्यांनी केले. आणि त्या मूलभूत बदलामधला एक बदल काय होता, तर मूलभूत बदलमधला एक बदल होता, त्यांनी मोजणी करण्यास सुरू केली. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल हे तुमचं एक शेत आहे, पण हे ते पीक तर इतकं झालेलं आहे. पण इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांनी ही जमीन मोजली आणि जमिनीनुसार तुम्हाला आता शेतसारा द्यावा लागणार आहे, या पिकानुसार नाही. पहिले काय होतं, तुम्हाला इतकं पीक आलं, तर इतकाच शेतसारा द्यावा लागणार. काही सूट पण मिळत होती. पण इंग्रजांनी काय केलं? इतकं शेत जे होतं त्याची मोजणी केली आणि तुम्हाला सांगून दिलं, की या शेतानुसारच तुम्हाला जे आहे ते आता महसूल भरावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं पीक चांगलं येवो या दुष्काळ पडो, तुमचं पीक काही नाही आलं तरी तुम्हाला ही जी तुमची जमीन आहे याच्यानुसारच तुम्हाला जो आहे तो महसूल भरावा लागणार आहे, असं त्यांचं धोरण होतं. याचा परिणाम काय झाला? शेतसारा. हे जे शेतकरी होते एखाद्या वर्षी पीक चांगलं आलं नाही, तर त्यांना जमीन आपली गहाण ठेवून द्यावी लागे आणि शेतसारा भरावा लागे. त्यांना कर्जामध्ये आपली जमीन ठेवावी लागे, त्यांना कर्ज घ्यावे लागे आणि जमिनीला गहाण ठेवून कर्ज घेऊन त्यांना तो जमिनीचा जो शेतसारा आहे तो भरावा लागे. त्याच्यानंतर याचा फायदा कोणाला झाला? सावकारांना, व्यापाऱ्यांना. यांनी काय केलं? शेतकऱ्यांचं शोषण करण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे काय? आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तर हा रूल लावलेला आहे, की तुमची इतकी जमीन आहे, तुम्हाला इतका जो आहे तो शेतसारा कर भरणं आहे. पण आता फॉर एक्झाम्पल तुमचं पीक इतकं झालं दुष्काळामुळे, तर इतकं पीक आलं तर आता तुम्हाला तुमच्याकडे पैसे इतकेच आहेत, तुम्हाला तुमच्या परिवाराचं सुद्धा भरण-पोषण करायचं आहे. पण तुम्हाला जो महसूल आहे, तो महसूल पण भरणं आहे आणि महसूल जर तुम्ही नाही भरला, तर तुमची जमीन जप्त करून घेतल्या जाईल. पहिल्याच्या काळामध्ये जमीन जप्त केली जात असे, पण इंग्रज काळामध्ये जमीन डायरेक्टली ते जप्त करून घेत असे. तर जमीन तुमची जावी नाही, त्यासाठी तुम्हाला जी जमीन आहे, ती जमीन तुम्ही सावकाराकडे किंवा व्यापाऱ्यांकडे गहाण ठेवून देत आणि ते सावकार, व्यापार तुम्हाला खूप जास्त व्याजावर जे आहे ते पैसे देत असे. मग तुम्ही तो कर भरत असे आणि त्या व्याज भरण्यामध्येच तुम्हाला जमीनसुद्धा कधी-कधी विकून द्यावी लागत असे. तर अनेक शेतकऱ्यांचे असे शोषण होऊ लागले. शेतकरी कर्जबाजारी त्यामध्ये होऊ लागले. शेतकऱ्यांमध्ये असंतोष आता भरला जाऊ लागला. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर जे आहे ते शेतीचे व्यापारीकरण सुद्धा होण्यास सुरुवात झाली. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? तर पूर्वी जे होते ते शेतकरी अन्नधान्य पिकवत असे. पण इंग्रजांनी काय म्हटलं, की आम्हाला फक्त नफा पाहिजे. तर इंग्रजांनी नफा त्यांना पाहिजे म्हणजे त्यांना फक्त प्रॉफिट पाहिजे. यासाठी कापूस, नगदी पिके आणि तंबाखू यांच्या उत्पन्नासाठी पैसे देण्यास, यांच्या उत्पन्नासाठी सवलती देण्यास सुरुवात केली आणि याच्यावरती आपले जे फोकस होता तो केंद्रित केला. तर जे अन्नधान्य होतं त्याचं जे उत्पन्न होतं ते कमी होऊ लागलं आणि कापूस, तंबाखू यासारख्या नगदी पिकांचे उत्पादन जे होते ते वाढत चालले होते. त्यालाच आपण शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतो. त्याच्यानंतर दुष्काळ 1860 ते 1900च्या काळात खूप जास्त भारतामध्ये दुष्काळ पडले. पण इंग्रजांच्या अधिकाऱ्यांचे वर्तन मात्र संवेदनशून्य राहिले. त्यांनी भारतीय लोकांकडे बघितले पण नाही दुष्काळ पडला तेव्हा. त्यांनी जे होते ते शेतसारा आणि त्यांनी कर जे घेत होते ते तर त्यांनी तसेच ठेवले, पण दुष्काळामध्ये त्यांनी काहीच भारतीयांना मदत केली नाही. त्याच्यानंतर वाहतूक व दळणवळण. इंग्रजांनी जी वाहतूक आपल्या प्रशासनाची जी सोय होती त्याच्यासाठी अनेक तारयंत्र जी होती त्याच्याद्वारे अनेक स्टेशन्स जोडले. त्याच्यानंतर कोलकाता दिल्ली महामार्ग सुद्धा त्यांनी बांधला. त्याच्यानंतर जुने उद्योगधंद्यांचा ऱ्हास. त्याच्यामध्ये आता नंतर अजून काय शेतकऱ्यांचं तर खूप जास्त शोषण आता होत आहे. तर त्याच्यामध्ये अजून काय झालेलं आहे, जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. म्हणजे काय आता भारतातील जो माल आहे त्याच्यावरती जबरदस्त कर आकारण्यात येत आहे आणि इंग्लंडमध्ये जो माल आहे त्याच्यावर एकदम कमी कर आकारण्यात येत आहे. म्हणजे काय? तर आता या इथे समजून घ्या. आता काय झालं, तर फॉर एक्झाम्पल ही जी आहे तो आहे हे इंग्लंडमधून येणारा माल आहे. तर या इंग्लंडमधून येणारा भारतामध्ये जो इंग्लंडमधून माल येत आहे आणि हा भारतामधून बाहेर जात आहे माल. तर हा जो इंग्लंडमधून माल येत आहे याच्यावरती खूप जास्त कमी कर आणि हा जो भारतातून बाहेर माल जात आहे याच्यामध्ये खूप जास्त कर. तर भारतातील जे व्यापारी होते त्यांच्यावर खूप जास्त कर लावला जाऊ लागला. त्यांना हे परवडतच नव्हतं इतका जास्त माल बनवणं आणि त्याच्यावर बी इतका जास्त कर. इंग्लंडमधील मालावर खूप कमी कर आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट, की इंग्लंड जे होतं त्याला जगाचा कारखाना म्हटलं जात होतं. जगाचा कारखाना म्हणजे इंग्लंड जे होतं, इंग्लंडमध्ये जे होतं ते कंपनीज होत्या मोठ्या-मोठ्या त्याच्यावरती माल बनत होता. फॉर एक्झाम्पल भारतातील एक कारागीर आहे, जो की एक कपडा बनवतो. त्याला तो कपडा बनवण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. पण इंग्लंडमध्ये एक कंपनी आहे, जिच्यामध्ये कपड्याचं जे आहे ते प्रोडक्शन होतं. ते प्रोडक्शन जे आहे कपड्याचं, इंग्लंडची जी कंपनी आहे, ती कपड्याचं जे करीब-करीब 100 ते 200 कपडे त्या 3 दिवसामध्ये बनवतात. तर हा जो एक कपडा आहे आणि हे जे 100 ते 200 हे कपडे जे इंग्रज जे कंपनीज आहेत त्या बनवत आहे, याच्या विरुद्ध
जे आहे याच्या विरुद्ध उभा राहणे किंवा याला सामना करणे भारतीय कारागिरांना शक्य नव्हते. इंग्लंडच्या ज्या कंपनीज होत्या त्या खूप जास्त बल्कमध्ये माल बनवत होत्या. पण भारतातील जे कारागीर होते त्यांना याचा सामना करणे खूप जास्त मुश्कील होते. कारण की भारतातील कारागीर इतका इतका जास्त जलद गतीने माल बनवू शकत नव्हते. ते हात कारागीर होते. ते हाताने कपडे विणत होते. पण इंग्रजांच्या ज्या कंपन्या होत्या त्या खूप जास्त जलद गतीने माल बनवत होत्या आणि तो माल भारतात पाठवत होता व त्याच्यावर कर पण कमी लागत होता. व भारतातील जे कारागीर होते, जे हाताने विणत होते, जे हाताने माल बनवत होते, त्यांच्यावर मात्र खूप जास्त कर लावला जाई आणि त्यांचे जे उत्पादन होते त्या मालाचे ते सुद्धा कमी असे. इंग्रजांचे मालाचे उत्पादन सुद्धा खूप जास्त आणि त्या मालावर लावला जाणारा कर सुद्धा खूप कमी. पण भारतीयांचं या उलट परिस्थिती, जे उत्पन्न आहे ते मालाचं खूप जास्त कमी, जे माल बनत आहे तो खूप जास्त कमी, पण त्याच्यावर कर खूप जास्त. तर याच्यामुळे जे भारतीयांचे जे व्यापार आहे ते दिवाळखोरीत निघाले. दिवाळखोरीत निघाले म्हणजे ते पुरेच्या पुरे बंद झाले आणि त्याच्यानंतर भारतीय जे कारागीर होते ते बेकार होण्यास आता सुरुवात झाली. कारागीर बेकार झाले म्हणजे आता ते कारागीर बेकार झाले, तर ते आपल्या परिवाराला कसे चालवणार? हे प्रश्न त्यांच्यासमोर आता निर्माण होण्यास सुरुवात झाली. नवे उद्योगधंदे, काही नवे उद्योगधंदे सुद्धा निर्माण झाले. तर इंग्रज जे होते ते काहीच सपोर्ट भारतीयांना करत नव्हते. पण या सर्व गोष्टीवर मात करून, भांडवल त्यांना देत नव्हते. या सर्व गोष्टीवर मात करून मी काही नवे उद्योगधंदे भारतामध्ये निर्माण झाले. जसे कावतजे नानाभाई दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली. त्यात जे भारतातील जुने उद्योगधंद्यांचा ऱ्हास होत होता. काही नवे उद्योगधंदे सुद्धा बनत होते. पण त्यालाही इंग्रजी सत्ता होती ती सपोर्ट जी आहे ती करत नव्हती. तर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. तर सामाजिक व सांस्कृतिक परिणाममध्ये आपण बघूया, तर जे युरोपमध्ये होते ते नवे युग साकारले होते. प्रबोधनाचे युग तिथे आले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टींना तिथे महत्त्व दिले जाऊ लागले. तर याचे पडसाद भारतात सुद्धा उमटले. त्याच्यानंतर विल्यम जोश यांनी एशियाटिक सोसायटीची जी आहे ती स्थापना केली. भारतातील गोष्टींना, भारतातील धर्माला जाणून घेण्यासाठी. त्याच्यानंतर लॉर्ड बेटकिनने सतीबंदीचा कायदा आणला. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाचा जो कायदा होता तो सुद्धा आणण्यात आला. तर अशा प्रकारे जे होते सामाजिक आणि सांस्कृतिक काही परिणाम जे होते ते भारतावर झाले. सामाजिक आणि सांस्कृतिक काही जे परिणाम होते हे भारतावरती केले. तर हे जे परिणाम होते हे पॉझिटिव्ह होते. जसे जर आपण बघायला गेलो, की सतीबंदीचा कायदा या समाज सुधारण्यासाठी खूप इम्पोर्टंट कायदा आहे. विधवा पुनर्विवाह समाज सुधारण्यासाठी हा पण खूप जास्त इम्पोर्टंट असा कायदा आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कायदेसुद्धा त्यांनी केले. तर आता पूर्ण या चॅप्टरला परत एकदा बघूया. काय-काय या चॅप्टरमध्ये आपण बघितलं तर ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा जो चॅप्टर होता हे आपण बघायला चालू केलं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची कशाप्रकारे स्थापना झाली. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमध्ये आपण बघितलं होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमध्ये काही जे इम्पोर्टंट घटक आहेत, ते आपला रोल प्ले करत आहेत. जसे भौगोलिक शोध, त्याच्यानंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे सर्व जे होते ते भारतात येऊन ठेपले. त्याच्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्याच्यानंतर इंग्रजांनी स्थानिक सत्ताधीश फ्रेंच, डच यांच्याशी जो होता तो सामना केला. त्याच्यानंतर मुंबई हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. मुंबईचा प्रदेश त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण मराठी तिथे होते. त्याच्यानंतर इंग्रजांनी आता मराठ्यांना हरवण्याचा जो होता तो प्लॅन आखण्याचा सुरुवात केली. त्याच्यानंतर रघुनाथराव जो होता त्यांनी तो इंग्रजांकडे गेला. इंग्रजांना एक संधी मिळाली मराठ्यांच्या राजकारणात घुसण्याची. ते मराठ्यांच्या राजकारणात घुसले. त्यांच्यामध्ये 3 युद्ध झाली इंग्रज व मराठ्यांमध्ये. पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांची सरशी झाली. सालबाईचा तह झाला. दुसऱ्या युद्धामध्ये तैनाती फौजेचा करार केल्यामुळे काही सैनिकांना जो होता तो राग आला होता. तर दुसरे युद्ध झाले. त्याच्यानंतर तिसरं जे मराठा आणि इंग्रज युद्ध होतं ते दुसऱ्या बाजीरावाने लढलं. त्याला जेव्हा माहीत झाले, की तैनाती फौजेचा करार करून आपण फसलेलो आहे, तर त्याने तिसरं युद्ध सुद्धा लढले. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं, की तैनाती फौजेचा करार म्हणजे काय? तर लॉर्ड वेल्स्लीने एक तैनाती फौजेचा करार आणला होता भारतामध्ये. त्याच्या अंतर्गत जे संस्थानिक होते त्यांना लष्कराची मदत जी होती ती दिली जात आणि त्याच्या जे स्थानिक राज्य होते त्यांना लष्कराची मदत दिली जातो. त्याच्यामध्ये काही अटी होत्या, त्या अटी त्यांना पूर्ण कराव्या लागत. त्याच्यानंतर आपण बघितले होते, की दुहेरी राज्यव्यवस्था कशी रॉबर्ट क्लाइव्हने आणली, पण दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम झाले, की ते भ्रष्टाचार वाढला. त्याच्यानंतर नियामक मंडळ पार्लमेंटने स्थापन केले. वॉरेन हेस्टिंग याला गव्हर्नर जनरल बनवण्यात आणले. त्याच्यानंतर 4 सदस्यांची जी समिती होती ती स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर काही ब्रिटिश सत्तेचे भारतावरील काही परिणामच आपण बघत होतो. तर याच्यामध्ये नवी प्रशासकीय पद्धत आपण बघितली. तर नव्या प्रशासकीय पद्धतीमध्ये आपण बघितलं, की कशाप्रकारे मुलकी नोकरशाहीचा विकास झाला. त्याच्यानंतर कशाप्रकारे लष्कर व पोलीस दल आणण्यात आले. कशाप्रकारे नवी न्यायव्यवस्था निर्माण झाली. नव्या न्यायव्यवस्थेमध्ये आपण बघितले कशा कायद्यापुढे सर्व समान होते. पण ही जी गोष्ट होती ही पार्शली ट्रू होती. म्हणजे ही गोष्ट पूर्ण सत्य नव्हती. कारण की युरोपीय लोकांसाठी वेगवेगळे कायदे बनवण्यात आले. त्याच्यानंतर आपण बघितले होते जमीन महसूल विषयीचे धोरण. पहिले भारतीय जी अर्थव्यवस्था होती ती स्वयंपूर्ण होती. पण त्याच्यानंतर काय झालं, भारतीय जी अर्थव्यवस्था होती ती स्वयंपूर्ण होती. त्याच्यानंतर काय झालं, जमीन महसुलाविषयीचे नवे धोरणे आणण्यात आली. या नव्या धोरणाचा परिणाम झाला, की शेतकऱ्यांचे खूप जास्त शोषण होऊ लागले. त्याच्यानंतर आपण बघितले होते, की शेतीचे व्यापारीकरण होण्यास सुरुवात झाली. शेतीमध्ये कशाप्रकारे नीळ, कापूस या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी इंग्रज भारतीयांना सांगू लागले. त्याच्यानंतर दुष्काळ पडला. इंग्रजांनी भारताकडे बघितले पण नाही. काही प्रकारे वाहतूक व दळणवळण यांच्यावरती जी प्रशासनाची सोय होती ही टिकलेली होती. त्यामुळे इंग्रजांनी याच्याकडे खूप लक्ष दिलं व विकास केला. जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. कारण की भारताच्या मालावर खूप जास्त कर, इंग्रजांच्या मालावर खूप जास्त कमी.
तिथलचा जो माल येत आहे, तो खूप जास्त प्रोड्यूस होत आहे. या इथलचा माल खूप जास्त कमी बनत आहे. त्याच्यानंतर नवे उद्योगधंदे काही येण्यास सुरुवात झाली. जसे कावसजी नानाभाई दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली. तर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम सुद्धा आपण बघितले होते, की विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. सतीबंदीचा कायदा आला. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाला सुद्धा चालना मिळाली. तर अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे जे परिणाम होते, ते आपण इथे पूर्ण प्रकारे या चॅप्टरमध्ये बघितले, की कशाप्रकारे विधवा पुनर्विवाह, त्याच्यानंतर सतीबंदी, हे सामाजिक परिणाम व तसेच जमीन महसुलाविषयीचे धोरण, हे सर्व जो चॅप्टर आहे आपण इथे कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.